उद्धव ठाकरे गटातून कुपवाड मिरज महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधून उमरगौंडी हे उद्धव ठाकरे गटातून लढत आहेत. त्यांना विचारून घेऊया त्यांचं प्रभागातील आजपर्यंतचं काम कसं होतं आणि आज उद्धव ठाकरे गटातून लढत असताना आज उमेदवारी मागे घेण्याचा सुद्धा दिवस होता. तर त्यांना कोणत्या पक्षाने उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगितलं होतं का? सांगली मिरज कुपवाड सार्वत्रिक निवडणुकीतून प्रभाग क्रमांक 16 ओबीसी प्रवर्गातून मी माझा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर इलेक्शन लढवत आहे. तर गेले मी 12 ते 15 वर्ष झाले मी माझ्या प्रभागात अखंडपणे आरोग्य क्षेत्र असू दे, गेलेले 2 महापूर असू दे, करोनासारखा महाभयंकर काळ असू दे, त्यात अहोरात्र लोकांची सेवा केली, लोकांची मदत केलेली आहे. तर त्या अनुषंगाने मी सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे, लोकांच्या अडचणीला आहे. तर विशेष म्हणून माझ्यासाठी एक ही बाब आवर्जून आहे की रात्री अपरात्री किंवा कुठल्याही वेळेला तुमच्या अडचणीच्या वेळेला हाक देणारा कोण असेल तर प्रभागातला तो फक्त आणि फक्त उमर आहे. या अनुषंगाने मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाच्या नेत्यांकडे मी विनंती केली होती. जवळ 15 ते 20 दिवस त्याच्या पाठीमाग होते मला उमेदवारी मिळावी. परंतु नेत्यांची काही अडचण असेल, काही त्यांचे काही असतील, त्यांना मला उमेदवारी नाकारल्यानंतर मी अपक्ष अर्ज दाखल करणार. त्यावेळेला मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील साहेबांचा फोन आला की उमर तुझं काम चांगलं आहे, तुला लोकांची नातवीज जोडलेली आहे, तर तू आमच्या पक्षामार्फत जर उभारलास तर तुला आम्ही सर्व परीने तुला मदत करीन आणि तुझ्या पाठीशी आम्ही राहू, तर तू नक्की आमच्या पक्षामार्फत उभा राहावे अशी आमची इच्छा आहे. तर त्यावेळेला मी मिरजेला गेलो. तेव्हा नितीन बानगुडे पाटलांनी मला तो EB फॉर्म दिला आणि मी त्याप्रमाणे तो अर्ज दाखल केला. आज माघारीचा दिवस होता. तर विविध प्रकारे माझ्यावर एक प्रकारे प्रेशर, टॉर्चर असेल काही त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला की मी माघार घ्यावी. परंतु ही माझी माघार जर झाली असती तर माझं एक प्रकारे मी त्या लोकांना धोका दिल्यासारखं होतं. तर माझी लढाई ही सर्वसामान्यांची लढाई आहे. माझा टार्गेट म्हणजे कुठल्या पक्षाविरोधात किंवा कुठल्या नेत्याविरोधात किंवा कुठल्या उमेदवाराविरुद्ध माझी लढाई नाही, तर माझी लढाई सर्वसामान्य जनतेसाठी आणि त्यांना खास करून आरोग्य क्षेत्रात होणारी लूट, आरोग्य क्षेत्रात होणारी त्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो थांबवण्यासाठी आज मी ह्या क्षेत्रात उतरलेला आहे. जेणेकरून गेले 2 ते 2.5 वर्ष झाले मॅडम महापालिकेला प्रशासन आहे. तुम्ही जाणकार आहात, तुम्हाला माहित आहे की रस्ते, लाईट आणि गटार यापुरता नगरसेवक मर्यादित नसतो. ही विशेष बाब आहे. कारण 2.5 वर्ष झालं महापालिकेला प्रशासन आहे आणि ते रस्ते, लाईट, गटार ते ऑटोमॅटिक होत राहतात कारण तो प्रशासनाचं काम आहे. परंतु शासन दरबारी ज्या योजना होत्या त्या योजना सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे नगरसेवकाचं होतं. परंतु आज दुर्दैव असं की कुठल्याही नगरसेवकाला जर तुम्ही विचारला तर ते महात्मा फुलेत किती आजार बसतात किंवा CM पण कसं एकाला सुद्धा माहीत नसणार. तर तो काम आम्ही ते आजपर्यंत करतात. उच्च शिक्षित असलेल्या उमरगौंडी यांना तिकीट देणं नाकारलं, पण त्यांच्या कामाची आणि त्यांच्या शिक्षणाची दखल घेणाऱ्या शिवसैनिक उद्धव ठाकरे गटाने त्यांना तिकीट दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना काय वाटतं शिवसेना गटाबद्दल हे त्यांना? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे पूर्वीपासूनच बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारेच होते. तर त्यांचे विचार मला म्हणजे पूर्वीपासूनच त्यांचे मला विचार पडत होते. कारण कोविड सारखा काळ होता, पूर्ण जगावर एक संक्रांत टाईप होती आणि सर्व महाराष्ट्र भयभीत होता. त्यावेळी कुटुंब प्रमाणाचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेच होते. ते माझ्यासाठी आयडियलच आहे. तर त्यांची सुदैवानं माझे काय म्हणायचं की मला ते एक गॉड गिफ्ट मिळालं झालं आणि त्यांची उमेदवारी मी एका क्षणात होय म्हणला आणि मी त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची उमेदवारी मी दाखल केलेली आहे आणि मी दाखल केलेली आहे. शिक्षित आणि नवा चेहरा वैद्यकीय विषयामध्ये ज्यांनी आपले कार्य गेले 12 ते 15 वर्ष करत असलेले उमरगौंडी यांना शिवसेना गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर त्यांना सांगली ES न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.